शिवसेना ठाकरे पक्षामध्ये सध्या चिंतेचं वातावरण आहे, कारण कोकणामध्ये राजन साळवी यांच्या पाठोपाठ आता सुभाष बने, गणपत कदम यांच्यासह हजारो कार्यकर्ते, शेकडो पदाधिकारी यांनी आता शिंदेंचं शिवधनुष्य हाती घेतलेलं आहे। पाठोपाठ भास्कर जाधवांनी सुद्धा खंत व्यक्त केली आहे आणि या सगळ्यामुळे आता ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये चिंतेचं एकूणच वातावरण तयार झालंय। आणि याच पार्श्वभूमीवरती काल मुंबईमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेची एक बैठक झाली। आज राजापूर विधानसभा मतदारसंघाच्या संदर्भात बैठक होणार आहे। सेना भवनामध्ये आज संध्याकाळी 5 वाजता या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। या पाठोपाठ संजय राऊत हे लवकरच कोकणाचा दौरा करतील। आता कोकणामधली गळती ठाकरे कसे रोखणार, भास्कर जाधव यांची खंत ठाकरे ऐकून घेणार का, आणि या सगळ्यावरती नेमका कसा तोडगा निघणार आहे, असे अनेक प्रश्न उपस्थित झालेले आहेत। त्यामुळे कोकणामध्ये सध्या ठाकरेंच्या शिवसेनेची ताकद किती, तसंच त्यांच्या शिवसेनेला उतरती कळा कशी लागलेली आहे, आकडेवारी जाणून घेऊयात। तर ठाकरे गटाला बसलेले धक्के आपण पाहतोय। 2024 लोकसभा निवडणुकीमध्ये कोकणात शिवसेना ठाकरे पक्षाचा एकही खासदार निवडून आलेला नाही। हक्काच्या सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी मतदारसंघामध्ये सुद्धा ठाकरेंच्या विनायक राऊत यांचा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पराभव झाला। 2024च्या विधानसभा निवडणुकीमध्ये रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गामध्ये केवळ 15 पैकी एका जागेवरती त्यांना विजय मिळवता आलाय। तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 9 पैकी केवळ एकाच जागेवरती ठाकरेंच्या शिवसेनेचा विजय झाला। सध्या केवळ गुहागर मतदारसंघामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे भास्कर जाधव हे आमदार आहेत आणि त्यांनी सुद्धा आता आपल्या मनातली सल बोलून दाखवली आहे, खंत व्यक्त केली आहे। 2019च्या विधानसभा निवडणुकीमध्ये रत्नागिरी जिल्ह्यात 5 पैकी 4 आमदार हे एकसंध शिवसेनेचे होते। सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील 3 पैकी 2 आमदार, रायगडमध्ये 7 पैकी 3 आमदार हे ठाकरेंच्या एकसंध शिवसेनेचे त्यावेळेला होते। त्यामुळे आव्हानं नेमकी कोणती आहेत, तर सध्या सोबत असलेले कार्यकर्ते आणि पदाधिकारी जे आहेत त्यांना थांबवणं गरजेचं आहे। संवादाचा अभाव भरून काढणं, कार्यकर्त्यांना ठोस कार्यक्रम देणं हे सुद्धा महत्त्वाचं आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावरती असताना पक्षांतर रोखणं सुद्धा महत्त्वाचं आहे। आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये यश मिळवून पक्षाची पाळंमुळं पुन्हा एकदा मजबूत करण्याची ठाकरेंच्या शिवसेनेला गरज आहे। अमोल मोरे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। एकूणच या सगळ्याविषयी बोलूयात। अमोल, आपण गेल्या काही दिवसांमधलं जर महायुतीमध्ये झालेलं इनकमिंग बघितलं तर ठाकरेंच्या पक्षामधून अनेक जण सोडून जात आहेत। खरं तर शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणजे कोकण असं म्हटलं जायचं मुंबईच्या नंतर। आताची मात्र जी काही उतरती कळा साधारणपणे दिसते आहे, काय नेमकी कारणं असावीत आणि काय मोर्चेबांधणी करण्याची गरज आहे? यामिनी, जी आकडेवारी आपण दाखवली, तू म्हटलीस ती वस्तुस्थिती आहे की बालेकिल्ला म्हणून कोकणची ओळख होती। अगदी जी आकडेवारी आपण जर पाहिली तर 2019 ते 2024 या साधारण 5 वर्षामध्ये म्हणजे अर्थात एकनाथ शिंदे यांचं बंड झाल्यानंतर जे 2.5 वर्ष आहेत मागच्या, त्या 2.5 वर्षामध्ये अगदी ड्रास्टिक चेंजेस म्हणावं लागेल किंवा मेजर सेटबॅक आपण जो म्हणतो तो ठाकरेंना बसलेला आहे। कारण की 15 पैकी केवळ एक आमदार येतोय, 6 पैकी एकही खासदार येत नाहीये। ही एकंदरीत गंभीर परिस्थिती आहे आणि याचा कुठेतरी उहापोह होणं, विचार होणं गरजेचं आहे। असं ज्यावेळेला आपण इथल्या काही राजकीय लोकांशी बोलतो किंवा काही ठाकरेंच्याच पदाधिकाऱ्यांशी बोलतो त्यावेळेला त्यांचं म्हणणं असं असतं की नेते येतात, त्यांचे दौरे होतात, चर्चा होतात, पण प्रत्यक्ष ग्राउंड रूटवरती जो कार्यकर्ता काम करतो म्हणजे गटप्रमुख असेल किंवा इतर काही पदाधिकारी त्यांच्याशी मात्र बोलणं होत नाहीये किंवा ठोस कार्यक्रम जो तो आम्हाला दिला गेला नाहीये। आणि मुख्य गोष्ट ही जी असते की कार्यक्रम आणि रसद, अर्थात रसद म्हटल्यानंतर वेगवेगळ्या लेवलची असू शकते, ते पाठबळ जे आहे ते मात्र इथल्या कार्यकर्त्यांना मिळत नाही आणि ही खंत बोलून दाखवली गेलेली आहे। महाविकास आघाडी आणि महायुतीचा जर आपण विचार केला तर साधारणपणे महायुतीला ज्या पद्धतीने मदत केली गेली, ज्या पद्धतीने कार्यक्रम आखले गेले, ज्या पद्धतीने लोकांपर्यंत जाण्यासाठी वेगवेगळ्या योजना आखल्या गेल्या किंवा रसद जी पुरवली गेली, तशा पद्धतीने कोणतंही काम जे आहे ते ठाकरेंकडून असेल, जो बालेकिल्ला म्हणला तिथे, किंवा महाविकास आघाडीकडून झालेला दिसून येत नाहीये। आणि त्याच्याबद्दलची नाराजी देखील अर्थात उघडपणे कुणीही बोलत नसले तरी ती खासगीमध्ये बोलून दाखवली जाते। आणि मला वाटतं वैभव नाईक आणि
भास्कर जाधव यांनी मागच्या ज्या काही 2 स्टेटमेंट्स केले आहेत मागच्या 2 दिवसांमध्ये ती देखील यासाठी महत्त्वाची आहेत आणि मला वाटतं हेच विचार करणं याचं मंथन होणं गरजेचं आहे। आणि जसं तू म्हटलीस की काय केलं पाहिजे तर मला वाटतं कार्यकर्त्यांचा संवाद होणं गरजेचं आहे। जी पडझड झालेली आहे ती रोखण्यासाठी ठोस कार्यक्रम देणं जे आहे ते गरजेचं आहे आणि कार्यकर्त्यांमध्ये सध्याच्या घडीला मरगळ आलेली दिसून येते आणि कुठंतरी आमच्यापर्यंत पोहोचलं जात नाहीये, आमचं म्हणणं ऐकून घेतलं जात नाहीये आणि स्थानिक पातळीवरची जी गडबजी आहे ना यामिनी ती या सगळ्यांमध्ये महत्त्वाची आहे। म्हणजे विनायक राऊत आज ठाकरेंच्या जवळचे आहेत पण त्यांच्यावरती होत असलेले आरोप हे देखील मोठे आहेत। अगदी त्यांच्या जवळचे काही पदाधिकारी जे आहेत ते देखील सोडून अगदी काल एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी शिवधनुष्य हाती घेतलेला आहे। त्यामुळे या सर्व गोष्टींचं मंथन होणं गरजेचं आहे, उहापोह होणं गरजेचं आहे। कारण की जे बालेकिल्ले म्हणलं जातं म्हणजे राजापूर हा मतदारसंघ बालेकिल्ला ओळखला जातो रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातला, पण तिथली आजची अवस्था पाहिल्यानंतर नेमकं ठाकरेंची शिवसेना पुढे भविष्यात कोणत्या दिशेला जाणार आहे आणि त्यांचा मार्गक्रमण कसा असणार आहे हा महत्त्वाचा मुद्दा आहे। यामिनी अगदी अमोल, धन्यवाद माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।